हा बाबा बोला. मी लँड झालोय जस्ट, येतोय आता घरीच. प्रवास कसा झाला बाळा? मस्त मस्त, खूप छान झाला. या लवकर, मी वाट बघतोय तुमची. हो हो, पोचतोच आहे मी थोड्या वेळात. हो हो. आणि अक्षरा, मला खूप बोलायचं आहे तुझ्याशी. आल्यावर बोलूच मग बाकी. हा, बाय बाय. काय करताय? काय बी म्हणा, जगाच्या पाठीवर कुणीकडे बी जावा, आपल्या गावची माती, आपल्या गावची हवा याला तोड नाही बघा. हा? जगात भारी कोल्हापुरी म्हणतात ते काही खोटं नाही. हो ना, काही म्हणा, आपल्या गावात जे समाधान मिळतं, जी मनशांती मिळते ना, ती तर कुठेच मिळत नाही. ना तर बंड्या झाली बरं का आपली ट्रिप, आयुष्यात विसरणार नाही. आपल्याला अशा आठवणी मिळाल्यात ना, आयुष्यभर लक्षात राहतील. तुमच्यामुळे तुमच्यामुळे ट्रिप घडली, लय भारी वाटायले. तिकडे घालवलेला प्रत्येक क्षण असं सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवला पाहिजे. अक्षरा मॅडम. पण सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे तसे क्षण माझ्यामुळे नाही मिळालेत आपल्याला, बाबांमुळे मिळाले. आता गेल्यावर त्यांना थँक्यू म्हणा, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल. काय म्हणते मी? काय म्हणताय? ऐकलंय तुम्ही, ऐकून न ऐकल्यासारखं करताय. काय असं करता अधिपती? बाबांनी एवढी सगळी छान ट्रिप मॅनेज केली आपल्यासाठी, थँक्यू म्हणा ना, त्यांना बरं वाटेल. हो आई, जेवणात काहीतरी गोडधोड करा आज. मुलं येत आहेत ना, तर आनंदाचा दिवस आहे, त्यांच्या आवडीचं करा काहीतरी. वय वय, सांगते दानाजीला. ए चंचला, अधिपती आणि अक्षरा येत आहेत, त्यांच्या स्वागताची तयारी कर. स्वागत? ते फिरून येणार आहेत, थोडी नाही लढाई जिंकून येणार. त्यांचं ए, जेवढं सांगितलंय तेवढं कर. काय करायचंय? आरतीचं ताट तयार कर, ऑप्शन करा ना ग, आणि त्यात भाकर तुकडा बी ठेव. दुर्गे, काय ग दुर्गे, अशी चोरासारखी काय येतेस? काय काय झालं काय? अगं तोंड का पडलंय? काय नाही झालं, परत नवऱ्यानं हाकलला वाटतं तुला. माझं नशीबच फुटकं आहे, किती बी करा त्याच्यासाठी. तो काय बदलणार आहे वय? स्वतःनीच बोलून घेतलंय, स्वतःनीच हाकलून दिलंय. माझ्या नशिबाचे भोग मलाच भोगायला लागणार आहेत की. पण काय झालं काय नेमकं? काय नाही मोठे मालक, राहू द्या, जाऊन द्या. तो विषय मी कवच मागं टाकलाय. आता मी त्याचं थोबाड बी बघणार नाही. चंचे, बॅग घे, लई जड आहे, चल. काय हिच्या वाट्याला भोग आलाय, काय कळना झालंय बघा. काय हो अधिपती, म्हणाल ना थँक्यू. काय म्हणते मी? हा बघू. तुम्हाला नाही वाटत आहे तसं? आम्हाला वाटतं, असं काय वाटत नाही. एक शब्द त्या माणसासंग बोलायची इच्छा होती. तुम्हाला माहिती आहे की परत परत काय सांगू, तेच तेच काय सांगू. तुम्हाला कारण बी माहित आहे. आई साहेबांसंग धड वागत नाही तो माणूस, कशाला आम्ही त्याच्या संग बोलून थँक्यू म्हणून काय करू? तुम्हाला म्हणायचं तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणलं का आम्ही म्हणलं का, इशे मजा आहे. हो, मी तर थँक्यू म्हणणारच आहे त्यांना, पण तुमच्या वतीनं मी कसं म्हणू थँक्यू सांगा बरं. आणि त्यांनी एवढं सगळं केलंय आपल्यासाठी, इतके छान प्रयत्न केले, त्यांच्या कष्टाचं चीज झालंय असं वाटेल त्यांना. तुम्ही उगाच भरीला पाडू नका हो मला. हे बघा, मी काय म्हणते, तुम्ही बाकी सगळे विचार बाजूला ठेवा, की ते तुमचे बाबा आहेत, मॅडमशी भांडतात, सगळं बाजूला ठेवा. तुम्ही फक्त एवढाच विचार करा की एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी एवढं केलंय, एक थँक्यू म्हणून टाका त्यांना मनापासून. आणि अधिपती, मला माहितीये तुमचं मन किती मोठं आहे, त्यांना पण कळू दे, काय हरकत आहे. हा ठीक आहे म्हणतो थँक्यू, तर थँक्यू. काय इशा आर्ट करू नका, एवढं म्हणतो थँक्यू. एकदा जातो तिथं तोंडावर फेकून मारतो थँक्यू घे म्हणत. थँक्यू थँक्यू. बघा किती सोपं आहे. मला खरं तर आई साहेबांनी केव्हा एकदा भेटतो असं झालंय. बरं झालं तुम्ही आठवण केलीत, मलाही आई बाबांना भेटावंसं वाटतं. जातानाही भेटले नाही. मी जाऊन येऊ का त्यांच्याकडे? एक काम करा मग, हे बघा आता जाता आता आम्ही तुम्हाला तुमच्या आई बाबांकडे सोडतो. मला बी जाता जरा फॅक्टरीत काम आहे, तेवढी मार्गी लावतो कामं 2-3.
तुमचं झालं की मला टामदिशी फोन करा, मी सन्न दिशी येतो, झामदिशी घराकडे जाऊया मग, आहे की नाही? चालेल. बाबा 80 5 घालून चल, सन्न हा ना चल. ए मम्मी, अगं एवढा वेळ लावतो पाय आतमध्ये, किती याची जाऊन बसलाय, तू माझ्या डोसक्यात फुंगा सोडलास. मम्मी, तू एवढं काय काय केलं तरी मी ती मास्तरडी जिती राहिली वय. अगं तेच तर सांगायले का नाही चंचे तुला, त्या मास्तरडीच्या आयुष्याची दोरी का नाही लई बळकट आहे. जाऊ दे, मरू दे. मम्मी, अगं थांब की, टॉवेल तर ठेवू दे. टॉवेलची पडली बाई तुला. अगं मम्मी, तुझ्या जागी ना मॅच जायला पाहिजे होतं बघ. आता मास्तरडी येईल अधिपती सोबत मटकत. अगं तिचं मरू दे ग, ताईचं काय झालं ते सांग आधी. मला वाटलं आतापर्यंत आली असेल, तिचा पत्ता कुठं आहे? नाही मम्मी, तुला मला आज एक गोष्ट सांगायची. काय? अजून काय? अगं मम्मी, मोठ्या मालकांनी मावशीला घरातनं बाहेर काढले, ही गोष्ट अजून मी अधिपतीपासून लपून ठेवले. काय सांगायलीस? तेच तो सांगते ना मम्मी मी तुला. आणि ते म्हातारीला बी दम भरलाय काहीच सांगायचं नाही म्हणून. म्हणजे चंचे, अधिपतीला काहीच माहित नाही का ताई घरला नाही म्हणून? नाही, तेच सांगते मम्मी तुला. अगं मग अधिपती घरला आल्यावर आईसाहेब म्हणून म्हणल्यावर मोठे मला काय उत्तर देणार? अगं मम्मी, ते काय उत्तर देणार याचा कुठे विचार करायलीस? या परिस्थितीचा आपण कसा फायदा उचलू शकतो याचा विचार कर. हा, बरोबर आहे बघ चंचे. जे सांगितलंय ते नीट करा, त्यात काही कमी जास्त व्हायला नकोय. आणि काही अडलं तर मला विचारा. चला. एवढी समधी तयारी करतायसा, पण काय सांगणार हो तुम्ही त्यासनी? काय? कुणाला काय सांगायचंय आई? हे बघा, तुम्हासनी चांगलं कळतं या मी कशाबद्दल बोलतेय ते. अधिपती आणि अक्षराला तुम्ही काय सांगणार आहात? अधिपती आल्या आल्या भुवीला शोधल. आई ते आधी येऊ देत, आणि त्यांना आल्यावर लगेच सांगायची गरज नाहीये. हो, पण सांगावं तर लागलंच ना. आई सांगावं लागेल काय? मी सांगणारच आहे, पण लगेच नको. ऐकल्यावर अधिपती काय करल याचा काय नेम नाही बघा. तुम्हासनी भीती नाही वाटत? हे बघा, मी काय सांगते, म्हणजे ते दोघं बी परत यायच्या आत भुवीला फोन करा आणि तिला इथं बोलावून घ्या. अहो, ती कुठं बी असेल ना, तिथून परत येईल बघा आणि तुम्हासनी माफ करल. काय? मला? ती कोण आहे मला माफ करणारी आई? हाय का आता? अहो, तुम्ही कशा पायी वाढवतायसा? तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, अधिपतीसाठी तरी बोलवाल का? हा, मिटवून द्या समज. मी भूविशी बोलीन. तिनं जर का तुम्हासनी माफ केलं ना, तर अधिपती बी तुम्हासनी माफ करल. आणि तिनं जर का तुम्हासनी माफ केलं नाही ना, तर अधिपती बी तुम्हासनी माफ करणार नाही. आणि मग त्याच्यामुळं अधिपती आणि तुमचे संबंध बिघडतील. हे कळतंय ना तुम्हासनी? आई, तुम्हाला माहिती आहे माझा निर्णय झालाय, तो मी आता बदलणार नाहीये. जे मागं झालं ते सोडून मला पुढचा विचार करायचा आहे. आणि आई, मी आता एकटा नाहीये. या घराची आणखी एक आधारस्तंभ आहे, ती सांभाळून घेईल सगळं. हाय का आता? भुवीला तर तुम्ही हाकलून दिलं, मग आता कोण आहे या घराचा आधारस्तंभ? अक्षरा. आई, आता हा विषय नकोय. मुलं पोचतील आता. मी पाया पडतो तुमच्या वाटल्यास. तुम्ही जरा तयारीचं बघता का? भाई भाई. धनाजी, शांता, धनाजी, नाश्त्याची तयारी झाली का? आणि जावे बापांनी सांगितलंय गोडाधोडाचं ते केलंय ना? आणि चंची कुठं गेली माहित नाही. शांता, ते आरतीचं ताट जरा तयार कर. जी. हा, पोरं येतील इतक्या. आई साहेब, ए अजय, अरे थांबा थांबा, आत येऊ नका.
पोरं लय काळ म्हणले उन्हामध्ये फिरून. आधी कुठं उभा होतो. अगे तिकडं घटक्यात पाऊस घटक्यात ऊन भारी वातावरण होतं. पण शांता अगं आरतीचं ताट आण. काय लढाई जिंकून आलोय ओवाळ्या लागल्यास ते. अरे असू दे रे. हा. लांबून आलायसा बाहेरच्या देशात गेलायसा ना व मग बाहेरच्यांची दिष्ट लागती या. आधिपती अय आधिपती अरे ध्यान कुठं आहे तुझं. अक्षरा, ट्रिप व्यवस्थित झाली? काही अडचण नाही आली ना? अहो कसली अडचण बाबा, तुम्ही इतकं छान प्लॅनिंग केलं होतं, काही प्रॉब्लेम नाही आला. हॉटेलचं बुकिंग वगैरे नीट होतं? हो खूप छान हॉटेल्स होती सगळी. आणि ते गाईड जे होते ना आमच्या बरोबर ते पण इतके छान होते का हो. इतकी चांगली माहिती देत होते आम्हाला प्रत्येक ठिकाणी. सगळं व्यवस्थित झालं. थँक्यू बाबा, खरंच थँक्यू. बास की आता आजी आता इथंच उभी करणार आहेस का आधी घेणार आहेस. वय वय धनाजी शांत घ्या बॅग घ्या. धनाजी आजी सगळं घर आलं स्वागताला. मेन माणूस तर झालं नाही. आईसाहेब कुणीकडे आहेत. आईसाहेब हे त्यांचं ते मौन व्रत होतं ते संपलं नव्ह का अजूनचा. तुझ्या संग बोलालोय आजी. तुझं मौन व्रत आहे काय. कुणीकडे आहेत आईसाहेब. आईसाहेब आहेत कुणीकडे सांग तर. अरे मी काय म्हणते आवरून घ्या की आधी. एवढ्या दिवसात आईसाहेबांचं दर्शन झालं नाही. एक साधा फोन झाला नाही. आपल्याला काही चैन पडाय नाही हवा. बघतो त्यांच्या खोलीत जाऊन खोलीत असतील. अधिपती काय ऐका ना, आपलं ठरलं होतं ना. काय ठर कसलं. हो असं काय करताय तुम्ही. थँक्यू म्हणणार होतात ना बाबांना. अहो आता ते एवढं महत्वाचं नाही. पहिला आईसाहेबांनी तर भेटतो. त्यांच्या पायावर डोसकं तर ठेवतो. आठवड्याभराचं पेंडिंग आहे. अहो पण ऐका ना अधिपती प्लीज. आधी आईसाहेब नंतर बाकी सगळं. अधिपती, आईसाहेब. ओ आईसाहेब. आई शपथ इथं बी नाहीत. अजून फोन बंद कसा काय लागालाय राव. एवढे दिवस झालं फोन कसा काय बंद आहे. आई शपथ अजून मौन व्रत आहे का काय यांचं काय मला कळलं. चिडल्यात का काय आमच्यावर. हा आईसा गेल्यापासून एका शब्दानं बोलणं झालं नाही. मर्दा रुसून रुसून बसल्यात का काय. आईसाहेब मला काय कळ ना. ओ आईसाहेब असं करू नका. त्या फोनला काय झालंय दुरुस्त तर करून घ्यायचं. चालू तर करून घ्यायचा. काय काय झालंय. तुम्ही दोघं असं टेन्शन मध्ये का दिसताय. मी आल्यापासून बघतेय काहीतरी लपवत आहे असं वाटतंय. मॅडमची तब्येत ठीक आहे ना. हा बाबा काय झालंय. काय झालंय का. कुठे आहेत मॅडम. अख्ख्या ट्रिपभर त्यांचा एकही फोन नाही मेसेज नाही. अधिपतींशी काही बोलणं होऊ देऊ नका असं तुम्ही सांगितलं होतं. त्या बाहेर गेल्यात का फिरायला गेल्यात का त्या. बाबा अहो काहीतरी सांगा ना तुम्ही. असे काय बघताय माझ्याकडे. काही लपवताय का तुम्ही. अक्षरा तुम्ही आत्ता आलाय. अजून फ्रेश झालेला नाही तुम्ही. तुम्ही जरा सेटल व्हा ना. चहा नाश्ता करा. आपण शांतपणे बोलूया. आणि त्या अधिपतीला म्हणावं जरा हे आईसाहेब करणं थांबव. फ्रेश हो. मग मी सांगेन काय झालंय ते.
काय झालंय ते म्हणजे काय काही झालंय का बाबा? काय झालंय सांगा ना. अहो आजी तुम्ही तरी सांगा. मी आल्यापासून ऑब्झर्व करते तुम्ही मोकळेपणानं बोलत नाही, या टेन्शन मध्ये दिसताय. काही लपवताय का तुम्ही? अजय हे कुणीकडे आहे सर? अख्खं घर बघितलं, त्यांच्या खोलीत मी बघितलं. मंदिरात गेलात काय? अगं तुझ्या तोंडाला कुलूप काय लावले आजी? बोल की घडाघडा. आम्ही आलो एवढं पहिल्यांदा. आईसाहेब मला वाटलं असतील स्वागताला सगळ्यात पुढे उभ्या. त्या नाही, त्या स्वागताला नाहीत. असं आत्तापुत्र खवत झालं नाही. काय झालं? आहेत कोणीकडं आईसाहेब? हा मी मगाचपासून फोन लावले, फोन बी लागेल. हे बघ फोन बी लागेल झालं. काय 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 प्रॉब्लेम आहे मला सांगा. कुणीकडे गेलात आईसाहेब? सांग की. चंचे आधिपती बक्की कसा खोळ्यावाने आईसाहेब करायला. मम्मी चल की त्यांची तडफड वाढवूया. अजून त्याला जाऊन सांगूया. बाबा तुझ्या लाडक्या मम्मीला तुझ्या पप्पानी हाताला धरून बाहेर काढलाय. मज्जा येईल मम्मीचं. सांगूया. पहिले तर हळू बोल. अगं खुळ्या डोसक्याची, तुला काय अक्कल आहे का नाही? मम्मी सांगूया की चल ना. चंचे प्रत्येक गोष्टीची एक येळ असते. तुला आता तर कळायला पाहिजे ग कधी काय करायचं काय नाही. मम्मी ना तुला तेच सांगते, हीच बरोबर येळ आहे. काढी टाकायला पाहिजे. चल मस्त तमाशा बघायला भेटेल आपल्याला. चंचे अगं तमाशा तर करायचंच आहे. तर जरा गण गवळण रंगू देत की मग करू की आपण आपला वर्क सुरू. मम्मी पर तू नक्की काय करणार आहे? आता बघ कशी गाडी टाकते ती. अगं बया आधिपती आलाय सवय तुम्ही हनीमून वरनं. कशी झाली ट्रिप? ए आईसाहेब कुणीकडे आहेत ग? मावशी माहिती आहे का तुला? हा आईसाहेब मावशी होय मावशी. काय बोल? काय विचारालोय? आईसाहेब कुणीकडे माहिती आहे काय? काय नाही. काय विचारालोय त्याचं उत्तर दे की. आधिपती यार काय चाललंय तुझं? अरे इतक्या लांबून प्रवास करून आलायसा, नंतर बोलू की. आधी आवरून घे. अधिपती मलाही असंच वाटतंय. फ्रेश होऊया आधी आपण. खूप तासांचा आपला प्रवास पण झाला ना. नाही कशाला फ्रेश बिश काय नाही. आईसाहेबांनी बघितल्याशिवाय 10 वेळा जरी आंघोळ केली तरी फ्रेश वाटणार नाही. पहिला आईसाहेबांनी भेटणार, नंतर बाकी सगळं.